धनंजय मुंडेंवर टीका होत असते त्यांची तुम्ही बाजू घेतात, प्रकरण सेन्सिटिव्ह तिथे बाजू मी मुंडे साहेबांची तुम्ही म्हणतात की त्यांना टार्गेट केलं ओबीसी म्हणून. बघा मी मुंडे साहेबांची बाजू घेतलं ॲज अ लीडर म्हणून जर टार्गेट होत असेल तर मी बोलू शकतो ना. पण माझं त्यावेळेचा विषय असा होता की एका समाजाला क्रिमिनलायझेड ठरवण्याचा प्रयत्न होत होता, कारण त्यांचा रोस्टर काढला जात होता, शिक्षकांचा रोस्टर, तहसीलदार आले, मग अधिकारी एवढे आले, म्हणून एका कम्युनिटीला क्रिमिनलायझेड ठरवण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत होता त्यावेळी मी त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं. अदरवाईज कुठल्या आरोपीचं, गुन्हेगाराचं, कायदा हातात घेणाऱ्या माणसाचं समर्थन करण्या एवढी लक्ष्मण हाकेची वैचारिक दिवाळखोरी अजिबात नाही. त्या वादाला एक कारण होतं, धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा होण्यामागे कारण होतं. तिथे ज्या प्रकारची सामाजिक दुफळी झाली होती एका सरपंचाच्या हत्येनंतर, काही आरोप होणं, त्या आरोपीची जवळीक धनंजय मुंडेंचं होत असणं, याच्यामुळे त्यांचा सरकारसुद्धा वाटतं की राजीनामा घ्यावा. आरोप सिद्ध आहे, त्यांच्यावर आरोप कुठे नसले व्यक्तिगत तरी आरोपीच्या जवळीकमुळे राजीनामा. तशाच तुमची भूमिका तुम्हाला जबाबदार वाटते का? माझी भूमिका माझ्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या जर कुठं टार्गेट होत असतील तर त्यांना वाचवणं, एखाद्या लिडरला सुद्धा वाचवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण लिडर हा काही आभाळातून पडत नाही, 15-15, 20-20 वर्षाची कारकीर्द पणाला लागलेली असते. त्यांच्या नावावर FIR असेल तर जरूर त्यांच्या बाबतीत ट्रायल व्हावा किंवा त्यांना शिक्षा व्हावी, किंवा त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल जरूर व्हावी. महाराष्ट्रामध्ये गुन्हे घडत नाहीत का? प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात घडत नाहीत का? घडतात ना. म्हणून काही तिथल्या माणसांचा राजीनामा, पुण्यामध्ये गँगवार आणि पुण्यामध्ये किती हत्या आणि किती मर्डर होतात ह्याची जर संख्या काढली तर ती बीड जिल्ह्याच्या किती पट असेल हे एकदा संशोधनाचा विषय आहे. मग म्हणून काय तिथल्या पालकमंत्र्याचा राजीनामा घेतला जातो का? पुन्हा अजित प्रश्नच नाही. मग हे बघा, व्यवस्थेमध्ये जी माणसं सत्तेत बसतात, ज्या गोष्टी करतात त्याच्यावरच बोलणार ना, कुणावर बोलणार.